झी 24 तास एक पाऊल पुढे. तर प्रसिद्ध सतारवादक भारतरत्न पंडित रविशंकर यांचं निधन झालंय. वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. अमेरिकेतल्या सॅन दिएगोत त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि आज आपण बघतोय की संपूर्ण संगीत विश्व, भारत आणि संपूर्ण जगामध्ये एक दुःखाची लहर आपल्याला दिसते. भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी आपल्याबरोबर आहे. श्रीनिवासजी, रविशंकर यांचं निधन झालं, अतिशय दुःखाची अशी गोष्ट आहे, दुर्दैवी अशी गोष्ट आहे. काही वेळापूर्वी ही बातमी आमच्यापर्यंत येऊन थडकली. काय आपली प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया म्हणजे दिग्गज हा शब्द फार सैलपणे वापरण्यात येतो, पण खऱ्या अर्थाने सगळ्या देशात जिंकणारे लोक फार कमी असतात. त्यातले एक म्हणजे पंडित रविशंकरजी होते. अगदी जगामध्ये भारतीय संगीत काय असतं याचे समर्थपणे ओळख करून देण्याचं त्यांचं कार्य हे विशेष होतं. पहिल्यांदा त्यांनी पाश्चिमात्य जगताला इतक्या समर्थपणे भारतीय संगीत काय असतं याची ओळख करून दिली. त्यांचं कार्य विविध क्षेत्रामध्ये इतकं आहे, सांगू तेवढं थोडं आहे. प्रथम म्हणजे ते शास्त्रीय संगीताच्या कसोटीवर बघाल तर अत्युच्च दर्जाचे कलाकार होते. पण इथेच ते थांबले नाहीत. त्यांनी भारतीय पद्धतीचा ऑर्केस्ट्रा कसा बसवता येईल याचा पहिल्यांदा प्रयोग केलेला आहे. अगदी चित्रपटांना संगीत देण्यातही काही लोकांचं नशीब असतं की ते महान लोकांबरोबर त्यांचं जुळून जातं. आता पथेर पांचाली, सत्यजित राय यांच्या जगप्रसिद्ध चित्रपटाचं संगीत पंडित रविशंकरजींनी दिलं. हिंदी चित्रपटांना संगीत दिलं. अगदी यहुदी मेन्युएन सारख्या महान पाश्चिमात्य व्हायलिन वादकांबरोबर त्यांचं जे सहवादन झालं त्याने त्यांचं नाव तिकडे अधिक प्रकर्षाने सगळ्या जगाला माहीत झालं. आणि नंतर हिप्पी चळवळ तिकडे होती. बीटल्स पैकी जॉर्ज हॅरिसन त्यांच्याकडे सतार शिकायला लागले. आणि सगळ्या पाश्चिमात्य जगतात रविशंकर हे एखाद्या रॉकस्टार सारखे प्रसिद्ध झाले. अगदी आमच्या बाबतीत म्हणाल तर कर्नाटक संगीतातले काही राग त्यांनी भारतीय संगीतात आणले. स्वतंत्रपणे काही रागांची निर्मिती त्यांनी केली. आणि संगीताचे बद्दल विचारवंत सुद्धा ते इतके महान होते तर त्यांच्याबद्दल म्हणजे असं म्हणता येईल की 10 जन्मात एखाद्या माणसाला कार्य करता येणार नाही एवढं त्यांनी करून ठेवलेलं आहे. आणि अशी माणसं आता आपल्याला मिळणार कशी? खरंय, 10 जन्मात एखादा माणूस कार्य करू शकत नाही तितकं त्याने एका जन्मात करून ठेवलंय. सवाई गंधर्वाच्या काही आठवणी आहेत? हो, ते म्हणजे माझ्या जन्मापूर्वीपासून या महोत्सवात सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. माझ्या हयातीतही मी पाहिलेलं आहे पूर्ण. अच्छा. आणि त्यांचं आणि माझे वडील पंडित भीमसेन जोशी यांचं अरे तुरेचं नातं होतं. कारण ते खूप आधी जेव्हा कलकत्त्याला किंवा इकडे तिकडे जायचे कलाकार तेव्हा हे एकत्रच राहायचे. त्यामुळे चेष्टा मस्करी आणि वाटेल ते असं त्यांचं नातं होतं. आणि ते काही वेळेला जे बघून फार गंमत वाटायची त्याचं. पण एकमेकांबद्दल अतिशय स्नेह होता. सवाई गंधर्व मध्ये ते मला वाटतं शेवटचे जे आले होते तेव्हा त्यालाही आता बरीच वर्ष झाली. हो, खरंय. पण इथे त्यांचं सादरीकरण जे झालेलं आहे ते एका स्नेहाने भरलेलं असं होतं. आणि शेवटचं ते पुण्यात आले तेव्हा आमच्या घरी येण्याचं त्यांचं म्हणजे अगदी ठरलं होतं. अगदी काहीतरी प्रकृती बिघडल्याने ऐन वेळेला आले नाही. पण त्याच्या आधी जेव्हा आमच्या घरी आले तेव्हा मलाही त्यांना वंदन करण्याची संधी मिळाली होती. माझं भाग्य. अगदी खरंय. या संदर्भात एक विचार असं वाटतं की आपण जसं म्हटलं की संपूर्ण असा हा कलाकार होता, केवळ सतार वादक असं नाही. मात्र आपल्याला माहिती आहे की झाला असो, झमझमा असो, गती असो, मग मसीद खानी असो, रजा खानी गती असो, त्याच्यावरती एक त्यांचा पूर्ण आपला एक जो काही बाज होता तो लोकांना वेळ लावायचा. त्यांच्या मैफलींबद्दल काय म्हणाल? त्यांच्या मैफलींमध्ये म्हणजे नवे म्हणजे ते काळा कलाकार काळाच्या पुढेही असलं पाहिजे आणि काळाबरोबरही असलं पाहिजे. अगदी. तर म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढचा श्रोता कसा असणार आहे आणि त्याला संगीत, आपलं भारतीय संगीत त्याचा आत्मा न गमावता कसं सादर करायचं
याचा एक विचार त्यांचा जो होता की तो फार क्रांतिकारक होता. विशेषतः उस्ताद अल्लार खा साहेबांबरोबर किंवा यांच्याबरोबर त्यांचं जे जगभर सादरीकरण झालं त्या सादरीकरणाचा प्रभाव आजकालच्या सगळं वादकांवर दिसतो. आणि पूर्वीसारखं खूप तासन तास वेळ नसतो श्रोत्यांना, हे नसतो. तर उत्तमातलं उत्तम आणि रंजक पण शास्त्रीय असं कसं सादर करायचं अगदी हे त्यांच्या मैफिलींमधून शिकायला मिळालं वादक लोकांना, असं मला वाटतं. हो, आज त्याची कन्या देखील अतिशय अप्रतिम सतार वाजवते. अनेक शिष्योत्तम त्यांनी तयार केलेले आहेत. धन्यवाद श्रीनिवासजी, आमच्याशी बोलल्याबद्दल. हे होते गायक श्रीनिवास जोशी. झी 24 तास एक पाऊल पुढे.